हाय, हॅलो, नमस्कार. मी सोनल आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आहे शनिवार आणि आज मी खूप बिझी आहे. खरं तर आज आयुषच्या ट्युशन्स आहे. तर 2 ट्युशन्स एकाच दिवशी आहे आणि दोन्ही मला म्हणजे दोन्ही याला त्याला सोडायला वगैरे जावं लागणार आहे. तर टाईम जो आहे तो थोडासा ॲडजस्ट होण्यासारखा म्हणजे खरं तर 12-1 वाजता जर मी बाहेर निघाली, तर मी संध्याकाळी 5-5:30 लाच घरी येणार आहे. तर असा पूर्ण दिवस आज माझा बाहेरच जाणार आहे. तर सकाळी-सकाळी मी आता ही सगळी कामं करून घेत आहे. कारण आज मावशी येणार नाहीये, तर मी त्यांना फोन केला होता. त्यांना जरा बरं नाहीये. तर म्हटलं चला मग आता काय आपल्याला सगळं आवरायचंय, तर मी सगळं आवरत आहे. सगळ्यात आधी झाडून घेतलं, तर थोडं जे काही बेडिंग वगैरे करायचं आहे, ते करून घेतलं. थोडासा पसारा जो काही आहे तो उचलून घेतला. त्यानंतर हॉल किचन माझं झाडून झालेलं आहे. त्यानंतर आता मी बेडरूम्स आवरत आहे आणि झाडत आहे. हे जे कपडे दिसत आहे मी जे बॅगमध्ये टाकले, ते मला द्यायचे आहे, डोनेट करायचे आहे. कारण ते आयुषचे आणि माझे असे 2-3 कपडे आहे जे जुने आहे, जे आता होत नाही. तर ते द्यायचे आहे. मग ते एका पिशवीमध्ये टाकून ठेवले. त्यानंतर मी इथे आयुषच्या रूममध्ये आलेली आहे आणि आयुषची रूम तुम्ही बघू शकता. सगळा पसारा पडलेला असतो. बुक्स वगैरे सगळं बेडवरतीच पडलेलं असतं. तर तेच मी इथे आवरत आहे. त्यानंतर काल मी हे कार्पेट धुतलेलं होतं. तर हे मी बाहेर वाळत घातलेलं होतं. पण पावसाचा अंदाज होता त्याच्यामुळे मग मी जेव्हा बाहेर पडली तर म्हणजे हा 3रा दिवस आहे व बाहेर पडली काल. तर मग मी ते ठेवून दिलं, काढून घेतलं आणि या टेबलवरती टाकून ठेवलं होतं. तर ते आता छान सुकलंय. त्याची घडी घालून घेतली आणि हा जो बेड आहे तो जास्त आयुष वापरत नाही. आयुष इथे काही झोपत नाही. त्याच्यामुळे फक्त पुस्तकांचा तेवढा पसारा असतो, बाकी काही खराब होत नाही. तर तेच असं झटकून घेतलं, आवरून घेतलं. त्यानंतर ती सतरंजी आहे, ते जे कार्पेट आहे ते पण ठेवून दिलेलं आहे बेडमध्ये. आता ही मी रूम झाडून घेत आहे. माझ्या सगळ्या रूम्स झाडून झाल्या. त्यानंतर बाहेर वगैरे सगळं झाडून झालं आणि आता हा जो कपड्यांचा पसारा दिसत आहे, तर हा कालचे जे कपडे आहेत संध्याकाळचे ते मी काढून घेतले आणि तसेच ठेवले होते. कारण काल पण बराच असा बिझीच दिवस गेला. मग हे सगळे कपडे आता घडी घालून ठेवते. कारण असा कपड्यांचा पसारा दिसला ना, की चांगलं वाटत नाही. पण मग कधी-कधी वेळ नसेल तर मग आपण ठेवून देतो. मग माझं पण तसंच होतं. कधी मला वेळ मिळाला नाही, तर मी अशा खुर्चीवर वगैरे हे काढून ठेवून देते. कारण दुसरे कपडे पण परत वाळत घालायचे असतात. तर त्यांच्यासाठी पण जागा व्हायला पाहिजे. मग हे जे सुकलेले कपडे आहे, वाळलेले कपडे आहेत ते काढून घेते आणि वेळ मिळाला पटकन घडी घालून घेते. नाही मिळाला तर मग तसेच ठेवून देते आणि नंतर जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी हे सगळे कपडे घडी घालून घेते. तर आता सगळे कपडे घडी घालून झालेले आहे आणि माझा स्वयंपाक पण होत आलेला आहे. तर मी इथे आज मटर पनीर पुलाव केला आणि हे मेथीचे पराठे केले. तर या मेथीच्या पराठ्यामध्ये मी नाचणीचं पीठ आणि गव्हाचं पीठ घातलंय. त्याच्यामुळे याचा रंग असा आहे, पौष्टिक पण आहे. म्हणून मग असे केले आणि हा इतका भांड्यांचा पसारा जो दिसतो आहे, तो मला आवरायचा आहे. कारण जसं मी म्हटलं, की मावशी नाहीये, तर हे सगळे भांडे घासायचे आहे. तर हे बघा, पराठे माझे झालेले आहे. मी आधी पराठे करून घेतले, पूर्ण स्वयंपाक करून घेतला आणि त्यानंतर मी हे भांडे घासायला घेतले. म्हणजे एकदा स्वयंपाक झाला, की सगळं पूर्ण भांडे पडतात आणि सगळा किचन ओटा वगैरे क्लीन करून मग जे काही भांडे असेल ते सगळे एकदाच पडलेले असतात आणि सगळे घासले जातात. कारण पाण्याची टंचाई चालू आहे जसं मी सांगितलं. पाऊस अजून काही तेवढासा पडलेला नाहीये. तर पाणी कपात चालूच आहे. त्याच्यामुळे मग थोड्या पाण्यामध्ये मग मी काय करते, एकदाच भांडे घासते किंवा मावशी असेल तर मावशी एकदाच येतात. म्हणजे मग पाणी जास्त लागत नाही. त्यानंतर कारण सारखं-सारखं जर आपण भांडी घासत राहिले तर सारखं जास्त पाणी लागतं. म्हणून मग मी एकदाच सगळे भांडे आवरते. त्यानंतर मी आयुषला क्लासला घेऊन आली आणि इथे मी आणि माझी मैत्रीण इथे आता त्यांची वाट बघतोय. तिची मुलगी आणि माझा मुलगा. तर हे दोघं क्लासला गेलेले आहे. त्यानंतर परत दुसऱ्या ट्युशन क्लासला गेले आणि त्यांना सोडलं मी तिथे आणि मग थोडा वेळ मी हिच्याकडेच बसली आणि तिला घेऊनच मग म्हणजे आयुषला घेऊनच मग निघायचं ठरवलं.
व थोडा वेळ तिच्याकडे गप्पा गोष्टी झाल्या. तिने चहा बनवला होता मस्त. आणि हा आहे तिचा मुलगा कुंज. त्यानंतर आम्ही संध्याकाळी मिस्टर DIY ला गेलो. तर हे आमच्या लिस्टमध्ये नव्हतं, पण पोरांना जायचं होतं. त्यांना कंपॉस बॉक्स हे ते सगळं घ्यायचं होतं. तर म्हटलं चला बघूया तरी काय किती आहे, कसं आहे, अफोर्डेबल आहे का हे सगळं, म्हणून मग गेलो. तर आयुषला हे स्ट्रॉज आवडले, मग ते त्याने घेतले. त्यानंतर 1-2 वस्तू घेतल्या. पण त्याला जे कंपॉस वगैरे घ्यायचं होतं ते नाही घेतलं, कारण इथे भरपूर महाग होतं. त्याला जे आवडलं होतं ते 300-350चं होतं. म्हटलं एवढं पैसे वाया घालवण्यात, म्हणजे एवढे पैसे खर्च करण्यात काहीच पॉइंट नाहीये. मला तरी वाटतं की ₹100 मध्ये पण कंपॉस येतो. त्याच्यापेक्षा कमीही येतो. पण ठीक आहे, आपण ₹100 पर्यंत घेऊ शकतो. त्याच्यामुळे इतकं 300-400चे कंपॉस घेण्यात काहीच पॉइंट नाहीये. त्याच्यामुळे मग तिथून 1-2 वस्तू घेतल्या, ज्या थोड्याशा आवश्यक होत्या असं घरासाठी, तेवढ्या घेतल्या आणि मग परत आलो. तुम्ही बघत आहात इथे सगळ्या वस्तू मिळतात. म्हणजे तुम्हाला पॅन पासून तर घरातली भांडी असो किंवा चिमटे, मग, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळणार आहे. बॅग्स आहे, कंपॉस आहे, त्याच्यानंतर बॉक्सेस आहे, म्हणजे आपण काही स्टोअर करून ठेवण्यासाठी वगैरे काही बॉक्सेस लागतात ते आहे. सेंटेड कॅन्डल्स आहेत, वॉटर बॉटल्स आहे, त्यानंतर गिफ्टिंग आयटम्स आहे. तुम्हाला कोणाला काही गिफ्ट द्यायचं असेल तर तसे पण छान छान इथे ऑप्शन्स तुम्हाला मिळेल. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवते. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.